विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं तुला रडायला? निवृत्ती दादांनी कधी नव्हे ते मांड्या खायची इच्छा केली. मी त्यांची इच्छा देखील पूर्ण करू शकत नाही. आणि पण झालं तरी काय? विसोबा काकांनी मला कुठे खापर देखील मिळू दिले नाही. हकलून लावले. भिकाऱ्यांना मांड्याचे कसले डोळे असं मला अपमान देखील केला. अगं इतकंच ना, तू तयारी कर, आपण करू. दादा पण कसे? अगं त्याची तू काळजी करू नको, तू फक्त तयारी कर. दादा आपल्याकडे खापर देखील नाहीये. अगं मी म्हटलं ना तुला, मी करेन, तू फक्त तयारी कर. हो दादा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो शास्त्री बुवा, ही संन्यासाची पोरे पण डोहाने मांडे खाण्याचे. त्या मुक्तीला ना साधा खापर सुद्धा मिळू दिला नाही मी. आता पाहतो ना कसे मांडे बांधते ते. सुबा मी बोलत योग्य बोलतो. आणि कुठं माहिती का कोणती हो पैठणचे अडेच्या मुखे आणि वेद म्हणाले जे हो तुमची अफवा तुमची अफवा. अहो पण नाही म्हणा या पोरांना ना आळंदी बाहेर फेकूनच दिले पाहिजे. म्हणजे चारटे ऐकायचे अहो काले मारायला स्पर्शू नये असे शास्त्र सांगते की नाही. मग अडांनी देण्यापूर्वी तो घराबाहेर काढून टाकावा. आता हात विटाळले तरी चालते पण या पोरांना मात्र घराबाहेर काढलेच पाहिजे. चला मग चला काय चला असं म्हणताय. चला मुक्ते, अगे मुक्ते, बाहेर ये बघू. काय आणला? अगं तुला निवृत्ती दादाला मांडे करून घालायचे आहेत ना? हो चल मग सुरुवात कर बघू. दादा आपल्याकडे खापर नाहीये. अगं त्यासाठी तुला खापराची काय गरज? एवढा मोठा तवा असतो ना. तवा? हा बघ माझ्या पाठीचा तवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हात लावून बघ, पाहिजे तेवढा टाकलाय की अजून तापवायचा आहे? दादा अगदी पांडे वाजायला हवा होता. अगदी तसं तापलंय बघ. हो ना. चल बघ सुरुवात कर बघू. हो दादा. सोपान निवृत्तीला भूक लागत मुक्ताबाई. सोपान निवृत्तीला भूक लागत मुक्ताबाई. ज्ञानोबाच्या पाठीवर ती भाकर बाजून रे. ज्ञानोबाच्या पाठीवर ती भाकर बाजून रे. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. निवृत्ती दादा सोबत ह्या बघू पटपट जेवायला. दादा जर पटकन मला फार भूक लागली. हो सोबत ये बस. वाटली पटकन. हो सोबत चालते. अरे वा मुक्ते मांडे बनवलेच असतात. हो दादा तुझी मांडे खायची इच्छा होती ना. अरे वा वा. कसं झालंय दादा? मांडे तर फारच छान. अगं माझ्या मन तृप्त झालं बघ. हो दादा मला तू सर्व श्रेय ज्ञानदाला त्यांनी किती छान तवा मिळवून दिला. दादा आणखी एक घे ना. अगं नको मला पुढे झालं. असं नाही दादा. असं कसं? नाही दादा देखील नाही ऐकणार. शास्त्री बाबा काय हे अहो चमत्कार चमत्कार. ज्ञानदेवच्या पाठीवर तवा करून त्या मांडे बांधलेले आहे. हो चमत्कार त्याप्रमाणे ही मुलं अवतारी असली पाहिजे. बाबा, हो आपण जाऊ त्याची माफी मागू.
नाही दादा नाही हे क्षमा क्षमा असावी ज्ञानमाऊली, क्षमा करा मला, क्षमा असावी ज्ञानमाऊली. माझी चूक झाली, क्षमा करा. दादा हा कोण आता खेचर विसोबा काका, दृष्टी नितळ असली की सारं काय सारखं दिसतं. तुमचा दृष्टीभ्रम बदलला यातच सगळं काय आलं. विसोबा काका प्रत्येकाला बुद्धी देणारा तो परमेश्वर आहे. वर्ष आयुष्य तुम्ही खेचरासारखे घालवलं, पण आता तुमच्यातला खरा परमेश्वर जागा झालाय. मी तुमचा खूप दुस्वास केला, तुमच्याशी वाईट वागलो. क्षमा क्षमा करा मला, क्षमा करा.